हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहे चा 15 एप्रिलचा एपिसोड रिव्ह्यू. मीरा वेदाचा ताप चेक करत असते. तिकडे अंबिका ही खिडकीत उभी असते आणि ती बोलत असते की वेदा, ताप उतरायला हवा होता. तेव्हा इकडे मीरा थर्मोमीटरने ताप चेक करते आणि बोलते, अरे वा, ताप उतरला आहे. तेव्हा मीरा बोलते, बरं झालं ताप उतरला. वेदा, आता शांत झोपायचं म्हणजे आपण लवकर बरे होणार. तेव्हा मीरा बोलते, चल. आणि मीरा उठते तेव्हा वेदा मीराचा हात पकडते. तेव्हा मीरा बोलते, काय ग वेदा? तेव्हा वेदा तिला खुणवते. तेव्हा मीरा बोलते, गोष्ट? तेव्हा मीरा बोलते, वेदा आता नको गोष्ट. बापरे, ती गोष्ट सांगायला सुरुवात केली ना तर ती लवकर संपतच नाही. तेव्हा वेदा हट्ट करते. तेव्हा मीरा बोलते, वेदा असं नाही करायचं, झोप बरं. तेव्हा वेदा तिच्यासमोर हात जोडते. तेव्हा मीरा बोलते, अगं. तेव्हा मीरा बोलते, बरं सांगते, पण एकच गोष्ट सांगणार हं, मग शांत झोपायचं. तेव्हा मीरा बोलते, पण त्याआधी हे केस बांधून घ्यायचे. यमुनाबाईची गोष्ट आठवते ना? तेव्हा मीरा तिचे केस बांधायला घेते आणि बोलते, वेदा, आम्ही ना तुला गोपाळ काकांची गोष्ट सांगते. गोपाळ काका ना आमच्या गावात राहायचे. त्यांचं शरीर एकदम धष्टपुष्ट होतं. एक दिवस काय झालं माहितीये? ते जंगलातून ना त्यांच्या घरी जात होते आणि त्यांच्या घरी जात असताना ना त्यांच्या समोर भूत आलं आणि ते भूत काय म्हणालं माहितीये? वेदा तिला थांब बोलते. वेदा पटकन जाते, ड्रॉइंग बुकमध्ये काहीतरी लिहिते आणि मीराला दाखवते. तेव्हा मीरा वाचते, भूताची गोष्ट करून दाखव. तेव्हा मीरा बोलते, वेदा घाबरणार नाहीस ना? तेव्हा वेदा नाही म्हणते. तेव्हा मीरा बोलते, बघ हं. तेव्हा मीरा बोलते, बरं इथे बस, मी आलेच. तेव्हा मीरा कपबोर्डमधनं एक चादर काढते व्हाईट कलरची आणि डोक्यावर टाकून वेदाला भूताच्या गोष्टीची ॲक्टिंग करून दाखवते. तेव्हा मीरा बेडवर चढून भूताची ॲक्टिंग करत असते. तेवढ्यात तिथे नर्मदा येते आणि नर्मदा जोरात ओरडते, भूत भूत भूत. तेव्हा मीरा बोलते, अहो आत्या मी आहे. तेवढ्यात माया पण येते, मंजिरी पण येते आणि अथर्व पण येते. तेव्हा नर्मदा बोलत असते, मीरा बावळट आहेस का? तेव्हा माया बोलते, काय झालं? तेव्हा नर्मदा बोलते, बघ ना, अंगावर पांघरून घेऊन कशी करत होती, नाचत होती, हातवारे करत होती, घाबरवलं मला. तेव्हा मीरा बोलते, आत्या मी वेदाला गोष्ट सांगत होती. तेव्हा नर्मदा बोलते, अशी? तेव्हा अथर्व पण बोलतो, ही काय पद्धत झाली गोष्ट सांगायची? नीट बेडवर बसून सुद्धा सांगता येते ना गोष्ट? तेव्हा मीरा बोलते, मी गोष्ट करून दाखवत होते तिला. तेव्हा अथर्व बोलतो, काही गरज नाहीये. तेव्हा अथर्व बोलतो, आणि तू ना लगेच खाली उतर, बेडवरून खाली उतर, तुझ्या पायाची धूळ जाते बेडवर, आणि तुला आधीच सांगितलं होतं ना मी हायजीनबद्दल. तेव्हा मीरा बोलते, आता गोष्ट सांगण्यात कसलं हायजीन आलंय? तेव्हा अथर्व बोलतो, तू दरवेळी माझ्याशी आर्ग्यू करत जाऊ नकोस. तेव्हा मंजिरी बोलते, अथर्व जाऊ देत रे, ती वेदाला गोष्ट सांगत होती. नर्मदा तेव्हा आत आली, तिला वेगळा भास झाला. तेव्हा अथर्व बोलतो, आई मुद्दा तो नाहीये, वेदा सेन्सिटिव्ह आहे, तिला पटकन इन्फेक्शन होऊ शकतं आणि वेदाच्या बाबतीत ना तुला हायजीन मेंटेन करावं लागेल. आणि मी तुला पटकन तेवढ्यात वेदा बेडमधून उतरते आणि खाली येते आणि पटकन मीराला मिठी मारते. अथर्व बघतच राहतो, सगळे बघायला लागतात. हे बघून अथर्व तिथून निघून जातो. अथर्वच्या पाठोपाठ मंजिरीही जाते. अथर्व जाऊन बाहेर झोपाळ्यावर बसतो. तेव्हा मंजिरी त्याच्याजवळ जाते. तेव्हा मंजिरी बोलते, अथर्व, मीरा ही वेदाला हसवण्यासाठी करत असते, तिची काही चूक नसताना तू तिला सतत ओरडत असतो आणि आताही तेच झालं. कशाला ओरडलास तिला? तेव्हा अथर्व बोलतो, आई गोष्ट सांगण्याची पद्धत असते, बेडवर उड्या मारते, अंगावर चादर घेते, ही काही पद्धत नाही झाली, शांत बसून सुद्धा सांगता येते स्टोरी. तेव्हा मंजिरी बोलते, हे तू बोलतोयस, वेदाला अशाच गोष्टी आवडतात आणि तूही तिला अशाच प्रकारे गोष्ट सांगायचास, विसरलास? तेव्हा अथर्वच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि तो बोलतो, करेक्ट बोलतेस तू आई, मीही वेदाला अशाच प्रकारे गोष्ट सांगायचो. तेव्हा अथर्व थोडा हसतो आणि बोलतो, विसरलो होतो मी. मग मंजिरी बोलते, अथर्व एक गोष्ट लक्षात ठेव, मीरा हे सगळं वेदासाठीच करते. तेव्हा अथर्वच्या चेहऱ्यावर अजून स्माईल येते. तेव्हा अथर्व पण तशीच चादर घेऊन येतो अंगावर आणि वेदाला हसवण्याचा प्रयत्न करतो. वेदा बघ, तुझा कोण आलाय, तुझा जुना मित्र आलाय, खूप आधी ना आपण खेळायचो, अशीच मस्ती करायचो. तेव्हा वेदाला खूप हसायला येतं. तेव्हा अथर्व बोलत असतो, सांग माझं नाव काय, ओळखलंस का मला? तेव्हा अथर्व बोलतो, थांब मी आपली डान्स स्टेप करून दाखवतो तुला. तेव्हा अथर्व तिला डान्स स्टेप करून दाखवतो आणि तिला विचारतो, आठवलं? तेव्हा वेदाच्या चेहऱ्यावर स्माईल असते. तेव्हा अथर्व बोलतो, वेदा सांग माझं नाव काय, ओळखलंस का मला, लवकर पटकन इकडे. तेव्हा वेदा उठून अथर्व जवळ जाते आणि खूप हसायला लागते. तेव्हा वेदा अथर्वच्या चेहऱ्यावरची चादर काढते आणि अथर्वला बघते आणि पुन्हा रागाने जाऊन बेडवर जाऊन बसते. तेव्हा अथर्व वेदाला बोलतो, तू हसत होतीस, खेळत होतीस, एन्जॉय करत होतीस, मी बघितलं, आता नाटकं करू नकोस. वेदा रामपुरे, अच्छा माझं चुकलं, मगाशी मी ओरडलो मीराला, आय एम सॉरी, मी विसरलो की आपण पण असंच खेळायचो, अशीच मस्ती करायचो, मी तुला अशीच स्टोरी सांगायचो, मी कम्प्लिटली विसरलो ग. आता तूच बघ ना, एवढे दिवस झाले तू माझ्याशी बोलत नाही, मला बघत नाही, मला बाबा म्हणत नाही, म्हणून मला विसर पडला या गोष्टीचा, आय एम सॉरी. वेदा, माझ्यामधला मस्ती करणारा बाबांना हरवत चाललाय, त्याला फक्त तू परत आणू शकतेस. आता ना सगळं असून नसल्यासारखं झालंय. बाळा, जोवर तू मला बाबा म्हणत नाहीस ना, तोवर मी या जगातला सगळ्यात गरीब बाबा राहणार आहे. तुला कळतंय का मी काय बोलते? तर
ए वेदा रामपुरे, ए एंजल, ए प्रिन्सेस, अगं बोल ना माझ्याशी प्लीज, बघ ना माझ्याकडे, बोल ना मला बाबा, मार ना मला मिठी प्लीज. तेव्हा वेदा बघत सुद्धा नाही. तेव्हा अथर्व बोलतो ठीक आहे मी जातोय आम्ही. तेव्हा अथर्व जायला लागतो. तेवढ्यात मीरा दरवाजातून येत असते. तेव्हा ती अथर्वकडे बघतच असते. तेव्हा मीरा बोलते वा मला ओरडलात अशी गोष्ट सांगू नको म्हणून, आणि आता स्वतःच आदर घेऊन अशी गोष्ट सांगतायत. तेव्हा अथर्व बोलतो मी ना माझ्या मुलीशी बोलायला आलो होतो. तेव्हा मीरा बोलते बोलायला आला नव्हतात, गोष्ट सांगायला आला होतात. तेव्हा अथर्व बोलतो आता काय झालं, मी माझ्या तेवढ्यात त्याची बॅटरीच्या हातात बॅटरी असते आणि ती टॉर्च लागते. तेव्हा तो बोलतो मीराला सॉरी आणि बोलतो मी माझ्या मुलीला स्टोरी ऐकू शकत नाही का. तेव्हा मीरा बोलते सांगू शकता पण माझी आयडिया कशाला, तुम्ही तुमची दुसरी आयडिया शोधा ना. तेव्हा अथर्व बोलतो नो नो नो, माझी जुनी ओरिजिनल दुसरी आयडिया आहे, तू यायच्या आधीपासनची आयडिया आहे माझी. तेव्हा मीरा बोलते मी नव्हते बघायला, चोर तर चोर अति शिरजोर. तेव्हा मीरा बोलते मला ना तुमच्यावर विश्वासच नाहीये. तेव्हा अथर्व बोलतो तुझा विश्वास जिंकायला नाही आलोय मी इथे, काम कर. तेव्हा मीरा बोलते मी माझं कामच करते. तेव्हा अथर्व बोलतो हां. तेव्हा अथर्व चालला जातो. तेव्हा मीरा त्याच्याकडे बघते आणि इकडे वेदाला बोलते चल ग पिल्लू आपण ना आता झोपूया. तेव्हा रात्री मंजिरी झोपलेली असते. ती अचानक उठते आणि बेडवरून खाली उतरते आणि आपला कबर्ड उघडते आणि पुन्हा तो बॉक्स काढते. दादासाहेब झोपलेले असतात त्यांच्याकडे बघते आणि पुन्हा ती पेटी घेऊन ती ड्रेसिंग टेबलजवळ ठेवते आणि तिथे जाऊन खुर्चीवर बसून ती पेटी पुन्हा उघडते. तेव्हा त्या पेटीमधून ती एक एक वस्तू बाहेर काढत असते. एक पीस काढते बाहेर, त्या पीसकडे बघत असते. तो पीस त्या शाईच्या दवतीमध्ये बुडवून ती एका डायरीवर लिहित असते. त्या डायरीवर ती लिहिते मीरा उठते. तेव्हा इकडे मीरा लगेच डोळे उघडते. तेव्हा इकडे शिवनाथलाही कळत असतं. शिवनाथ बोलतो की अनर्थ होणार माते, हा अनर्थ होऊ देऊ नकोस. मंजिरी मीराला हिप्नोटाईज करायचा प्रयत्न करत असते. तेव्हा मंजिरी पुढचं वाक्य लिहिते मीराने कवडी उचलली. मीरा कवडी हातात उचलते. तेव्हा इकडे शिवनाथ जोरात ओरडतो थांब मीरा थांब. तेव्हा शिवनाथ बोलतो हा अनर्थ होऊ देऊ नकोस, प्राणापलीकडे जपलेली कवडी त्या दृश्य प्रवृत्तीच्या हाती जाऊ नको देऊस. तेव्हा मंजिरी तिसरं वाक्य लिहिते मीरा खोली बाहेर पडते. तेव्हा मीरा कवडी घेऊन खोली बाहेर पडते. इकडे शिवनाथ देवीला प्रार्थना करतो तुझ्या या लेकराची हाक वाया जाऊ देऊ नकोस माते, या अभागी पित्याची हाक ऐक माते, हे आकरीत घडू देऊ नकोस. तेव्हा शिवनाथ महागौरी माताये नमा म्हणून जप करायला लागतो. इकडे अनन्या किचन मधून पाण्याची बॉटल भरून आणत असते. तेव्हा अजित बाहेर उभी असतो आणि बोलतो अनन्या पाणी हवं होतं तुला, मला सांगायचं ना मी घेऊन आलो असतो तुझ्या रूम मध्ये. तेव्हा अनन्या बोलते माझ्यासाठी पाणी मी घेऊन जाऊ शकते माझ्या रूम मध्ये. तेव्हा अनन्या जायला लागते. तेव्हा अजित बोलतो थांब ना डार्लिंग, एवढं बोलतोय मी तुझ्यासाठी, तुला काय घाई आहे एवढी जायची, एवढं रोमॅन्टिक होऊन मी तुला प्रपोज केलं होतं, डिश वरती आय लव्ह यू लिहिलं होतं, तू याचं उत्तर नाही दिलंस मला. तेव्हा अनन्या बोलते तुला माहिती आहे माझं उत्तर. तेव्हा अजित बोलतो तुला मला माहिती तुझा होकार येते पण काय आहे ना मला तुझ्या तोंडून ऐकायचं एकदा बोल ना. तेव्हा अनन्या बोलते माझा नकार आहे हे मी खूप वेळा सांगितलंय तुला आणि यापुढे असं काही करायचं पण नाही, विचारायचं पण नाही, आणि पुन्हा असं केलंस ना तर मी बाबांना आणि अथर्व दादाला सांगेन, बी केअरफुल विथ दॅट. अनन्या जायला लागते. अजित तिचा हात पकडतो. तेव्हा अनन्या बोलते अजित माझा हात सोड. तेव्हा अजित बोलतो नाही तू बोलव आधी तुझ्या अथर्व दादाला. हे मीरा तिथे उभं असते. मीरा इकडे पुढे पुढे चालत असते. इकडे शिवनाथ ओम महागौरी माता की नमहा म्हणून जप चालू असतो. तेव्हा अजित अनन्याला बोलत असतो की मला बघायचंय तू काय करते. तेव्हा अनन्याच्या हातातनं बॉटल पडते आणि जोरात आवाज होतो. तेव्हा मीरा हिप्नोटाईज मध्ये चालत असते. तेव्हा मीरा पटकन शुद्धीवर येते आणि डोक्याला हात लावते. तेव्हा मीरा शॉक होते की मी इथे कसे आली, देवी मातेची कृपा असते. तेव्हा मीरा पटकन वरतून खाली बघते तर अजित अनन्याला पकडून बोलत असतं की तुला किती माहिती आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे. बघून मीराला पण ते आठवतं की तिच्यावर पण कसा गुंडांनी हल्ला केला होता. मीराला ते रंगराज बाबाचं आठवून रडायला येत असतं. तेव्हा मीरा पळत पळत जाते आणि जोरजोरात अथर्वचा दरवाजा वाजवते आणि बोलते दार उघडा दार उघडा. अथर्व दरवाजा उघडतो. तेव्हा बोलतो की काय झालं तू रडतेस कशाला. तेव्हा मीरा रडत रडत बोलते अनन्याताई. तेव्हा अथर्व पटकन वरती जाऊन खाली बघतो. तेव्हा अजित अनन्याचा हात पकडत असतो. तेव्हा अनन्या बोलते शेवटचं सांगते सोड मला. तेव्हा अजित बोलत असतो की तू हो म्हण ना मी सोडतो तुला. हे सगळं मीरा आणि अथर्व वरतून बघत असतात. तेव्हा अथर्व वरतून जोरात ओरडतं अजित. तेव्हा पटकन अजित आणि अनन्या वरती बघते. इकडे दादासाहेब पण उठतात आणि बोलतात काय झालं. मंजिरी पण शॉक होते. दादासाहेब बोलतात काय झालं बाहेर, हा अथर्वचा आवाज आहे ना. मंजिरी पटकन सावध होते. तिने काढलेल्या वस्तू पटकन ठेवते. तेव्हा दादासाहेब मंजिरीकडे बघतात आणि बोलतात हे काय. तेव्हा मंजिरी थोडी दचकते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.